मित्रांनो नमस्कार। 2 दिवसापूर्वी गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या एका विमानाला खूप मोठा अपघात झाला। विमानातले सगळे प्रवासी 242 प्रवासी जे आहेत ते मृत्युमुखी पडले। भारताच्या विमान इतिहासातला हा सगळ्यात मोठा प्रवासी अपघात असावा। एवढा मोठा अपघात अलीकडच्या काही वर्षात जागतिक विमान वाहतूक सेवेमध्ये कुठे घडला नाही। एअर इंडिया सध्या टाटा ग्रुपकडे आहे। अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर भारताचे गृहमंत्री यांनी घटनास्थळाला भेट दिली। भारताच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं हा अपघात असतो, अपघात झाला, आपल्या हातात काही नव्हतं। खरं पाहता अपघात टाळण्यासाठी काय करायला हवं याचं मंथन करण्याची वेळ जी आहे ती या निमित्तानं आलेली आहे। आणखी एक केंद्रीय मंत्री जे आहेत ते घटनास्थळी आले। त्यांनी त्या सगळ्या परिसराची पाहणी केली आणि म्युझिक टाकून रील्स तयार करून जे ते समाज माध्यमांवर टाकले। आपण किती बेजबाबदारपणानं वागतो आहोत हे केंद्रीय मंत्री स्वतःच्या वर्तणुकीतून दाखवत आहेत, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे। आमचा गोदी मीडिया त्याची हकीकत तर यापेक्षा वेगळी आहे। गोदी मीडियाला एक स्टोरी सापडली, ती काल सापडली। त्या सगळ्या विमानाच्या अपघातानंतर झालेल्या मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये त्यांना एक भगवद्गीतेची प्रत मिळाली की त्या भगवद्गीतेच्या प्रतीला काही झालेलं नव्हतं। मग इतकी लोक मरण पावलेली असताना भगवद्गीतेची प्रत कशी राहिली, हा कसा चमत्कार आहे, ह्याच्यावर आमच्या गोदी मीडिया अनेक तास जे ते स्वतःचे व्यतीत करीत राहिला। परंतु या अपघाताची जबाबदारी कोणाची आहे, हा अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याच्यावर चर्चा करायला आमचा गोदी मीडिया तयार नाही। आमची माध्यमं सरकारला प्रश्न विचारायला तयार नाहीत। आमची माध्यमं एअर इंडिया कंपनी ज्यांच्या मालकीची आहे त्यांना प्रश्न विचारायला तयार नाहीत। आमची माध्यमं तो विमानतळ ज्यांच्याकडून व्यवस्थापन केलं जातं त्या विमानतळाचं त्यांना प्रश्न विचारायला तयार नाहीत। आमची माध्यमं केवळ असले तकलादू स्टोऱ्या जे आहेत ते तयार करून जे आहे ते स्वतःचा TRP वाढवण्याचा प्रयत्न करतायत, ही अतिशय वाईट गोष्ट आहे। या विमान अपघातातले जे वैमानिक होते त्यांना 8000 तासापेक्षा अधिक मोठा विमान चालवण्याचा अनुभव होता। म्हणजे अत्यंत अनुभवी आणि तज्ज्ञ वैमानिक असताना आणि एअर इंडियाचं विमान असताना, प्रवासी विमान असताना, अहमदाबादवरून थेट लंडनला जाणारं विमान असताना जो आहे तो हा अपघात कसा घडला, हा एक मोठा प्रश्न आहे। विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, त्याची तपासणी होईल, पाहणी होईल, योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। परंतु या विमान अपघातामुळं ज्या करुण कहाण्या समोर येत आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत। या विमानाचे वैमानिक जे आहेत त्यांचे स्वतःचे वडील जे आहेत ते पवईला 89 वर्षाचे वृद्ध गृहस्थ आहेत आणि ते एकटे राहत आहेत। या वैमानिकाने आपल्या वडिलांना शब्द दिलेला होता की मी थोड्याच दिवसात तुमच्याकडं राहायला येतोय आणि माझा जॉब जो आहे तो संपवतोय। वडिलांचं आणि मुलाचं ते स्वप्न या निमित्तानं अपुरं राहिलं। एक मुलगी राजस्थानमधली जी आहे ती इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी चाललेली होती। शिक्षणाचं तिचं स्वप्न जे आहे ते असंच हवेत अधुरं राहिलं। एका पत्नीला आपल्या पतीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून नंतरच्या तारखेची फ्लाईट कॅन्सल करून जे आहे तिनं घाई गडबडीनं ही फ्लाईट पकडलेली होती आणि ती लंडनला परत चाललेली होती। दुर्दैवी मृत्यू जो आहे तो तिला वाचवू शकला नाही आणि तिच्या जीवनाचा शेवट झाला। एक कुटुंब जे आहे ते अनेक वर्ष भारतात राहिलेलं जे आहे ते आपली सगळी स्वप्न विमानामध्ये घेऊन बसलेलं होतं आणि ते लंडनला चाललेलं होतं कायमचं स्थायिक होण्यासाठी। त्यांची स्वप्न हे देखील अहमदाबादच्या भूमीमध्ये जमिनीवर गाडली गेली। एक आश्चर्यकारकरित्या वाचलेले सद्गृहस्थ होते, त्यांच्या शेजारी त्यांचा सख्खा भाऊ होता। त्यांचा सख्खा भाऊ गेलेला आहे परंतु ते सद्गृहस्थ जे आहेत ते वाचलेले आहेत। हा एक चमत्कार आहे का आणखी नेमकं काय आहे हाही मोठा प्रश्न आहे। परंतु झालेला दुर्दैवी विमान अपघात, ते विमान कोसळण्यापूर्वी मेडिकल कॉलेजच्या एका हॉस्टेलला त्यानं दिलेली धडक आणि त्यामुळं अनेक डॉक्टरांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा आमच्या व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे। व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि ही व्यवस्था सातत्यानं चांगली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे काम माध्यमांनी करायचं आहे, हे काम विरोधी पक्षांनी करायचं आहे, हे काम सर्वसामान्य नागरिकांनी करायचं आहे। परंतु आमच्या व्यवस्थेला आजकाल कोणी प्रश्न विचारत नाही। एखाद्या प्रश्नाचं गांभीर्य जे आहे ते 2-4 दिवस राहतं आणि ते गांभीर्य संपून जातं। पहलगाम प्रकरणातले अतिरेकी का सापडत नाहीत याचे प्रश्न माध्यमांनी सरकारला विचारले नाहीत आणि सरकारनंही काही सांगायचा प्रयत्न केला नाही। पहलगाम प्रकरण जे ते आम्ही आता विसरलेलो आहोत आणि अहमदाबाद विमान दुर्घटनेची चर्चा आम्ही सातत्यानं आमच्या आजूबाजूला सर्वत्र करतो आहोत। या विमान अपघातामध्ये मरण पावलेल्या लोकांना
केंद्र सरकारनं काही मदत अजून जाहीर केलेली नाही, परंतु टाटा कंपनीनं प्रत्येकी 1 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. सामान्य माणसांचं म्हणणं असं आहे की रेल्वे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीला जी मदत देऊ केली जाते ती 1 लाख 2 लाख 5 लाखाची असते. विमान प्रवासात मरण पावलेल्या व्यक्तीला 1 कोटीची मदत, असा भेदभाव का? खरं पाहता लोकांना मदत नको असते. लोकांना त्यांचं गेलेलं माणूस परत हवं असतं, परंतु ते माणूस परत मिळत नसतं. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. बऱ्याचशा नागरी विमानांच्या वाहतुकीमधली अव्यवस्था ही या निमित्तानं चव्हाट्यावर आली. अनेक विमानांमधले वायफाय चालत नव्हते, अनेक विमानांमधले AC पुरेसे कार्यक्षम नव्हते, अनेक विमानांमध्ये अस्वच्छतेचा प्रश्न जो तो निर्माण झालेला होता, अनेक विमानांमधला वातावरणाबद्दल लोकांच्या तक्रारी होत्या आणि त्याच्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते आता समोर येऊ लागलेले आहेत. असल्या गोष्टीमुळं विमान कोसळत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे, परंतु आमच्या व्यवस्थेमध्ये अत्यंत अनागोंदी कारभार आहे हे दाखवण्यासाठी ही गोष्ट जी आहे ती पुरेशी बोलकी आहे. एअर इंडिया ही सरकारी कंपनी होती आणि सरकारतर्फे याचं व्यवस्थापन केलं जात होतं. अशा परिस्थितीत एअर इंडिया खाजगी व्यक्तीकडं आणि कंपनीकडे गेल्यामुळं त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे हेही या निमित्तानं पाहावं लागेल. जे विमान या अपघातामध्ये वापरलं गेलं ते बोईंग कंपनीचं जे विमान आहे त्या विमानाचं वय 13 ते 14 वर्षाचं झालेलं होतं. एवढं जुनं विमान जे आहे ते 10 तासाच्या अहमदाबाद लंडन सलग प्रवासासाठी वापरलं जावं का हा प्रश्न आलेला आहे. समाज माध्यमांवर आणि विशेषतः ट्विटरवर अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ जे आहेत ते असंख्य प्रश्न विचारत आहेत. काहींना जे आहेत त्या घातपाताच्या शंका येत आहेत, काही जे आहेत ते आणखी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होत आहेत. ज्यांना ज्या विषयावर व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त होऊ देत. मूळ प्रश्न एवढाच आहे की आमची व्यवस्था जी आहे ती अत्यंत तकलादू आहे. 242 लोकांनी आपले प्राण गमावल्यानंतर तरी आमच्या विमान वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसाचं जीवन जे आहे ते असं इतकं दुर्दैवी असावं याच्यासाठी सारखी वाईट गोष्ट नाही. कुणीतरी 1000-2000 प्रवासी जे आहेत ते काश्मीरमध्ये फिरायला जातात, पहलगाम या ठिकाणी जातात आणि त्यातले 25-30 प्रवासी अचानक मारले जातात. आमच्या व्यवस्थेबद्दल नेमकं काय बोलावं हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेननं प्रवास करणारे काही प्रवासी जे आहेत त्या ट्रेनच्या बाहेरच्या दाराला लोंबकळतात आणि 5-10 प्रवासी जे आहेत त्या तिथं बाहेर पडतात आणि मरण पावतात. ही कसली व्यवस्था आहे? विमान प्रवास हा आमचा देशात सगळ्यात सुरक्षित प्रवास असं समजलं जायचं. त्या विमान प्रवासासाठी काही प्रवासी जे आहेत ते विमानात बसतात, ते विमान अचानक कोसळतं आणि 242 व्यक्ती मरण पावतात. याचा अर्थ तेवढी कुटुंब जे आहेत ती उद्ध्वस्त होतात. गुजरातचे एक माजी मुख्यमंत्री जे आहेत तेही या विमान अपघातात मरण पावलेले आहेत. 12/6 हा त्यांच्यासाठी शुभ आकडा होता. त्यांच्या गाड्यांचे नंबर 1206 असायचे. वेगवेगळ्या गोष्टी ते 12/6 या आकड्यानं सुरू करायचे आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू हा देखील 12/6 या तारखेला झाला. त्यांच्या मुलीला भेटायला ते चालले होते लंडनला असं कळतं. आता त्यांच्या मुलीला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी भारतात यावं लागेल. अशा प्रकारची एक दुःखद आणि करुण कहाणी जी आहे ती या निमित्तानं समोर आलेली आहे. काही शिकाऊ डॉक्टर्स होते, ते हॉस्टेलमध्ये राहत होते. त्या हॉस्टेलला जाऊन हे विमान जे आहे ते आदळलं आणि AI-171 या विमानानं दिलेल्या धडकेमध्ये जे आहे ते हॉस्टेलमधले वैद्यकीय शिक्षण घेणारे जे आहेत ते 30-40 विद्यार्थी ज्युनियर डॉक्टर जे आहेत ते मरण पावले. खूप मोठी हानी या निमित्तानं झालेली आहे. झालेलं दुःख आणि झालेलं दुर्दैव जे आहे ते आपण कधी भरून काढू शकत नाही. ज्या कुटुंबियांच्या घरातली करती माणसं गेलेली आहेत त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं म्हणून त्यांचं दुःख दूर होणार नाही. एवढं मोठं दुःख जे आहे ते या व्यवस्थेतल्या चुकीच्या गोष्टींमुळे जे आहे ते त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. अपघात टाळता येतात, अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अपघात होऊ नयेत म्हणून एक चांगली व्यवस्था द्यावी लागते. सर्वसामान्य माणसाचं जीवन हे अतिशय सुरक्षित राहावं यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि अशी प्रयत्न करणारी व्यवस्था उभी करायची असेल तर सत्ताधाऱ्यांनी त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. रील्स तयार करणाऱ्या मंत्र्यांची पहिली मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केली पाहिजे आणि कुणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे. ही जबाबदारी माझी आहे, माझ्या चुकीमुळं ही गोष्ट घडलेली आहे असं आपणहून कोणी सांगायला पुढे येणार नाही. परंतु शासनाला याची जबाबदारी निश्चित करावी लागेल की अहमदाबादचा विमान अपघात हा नेमका कोणाच्या चुकीमुळं झाला हे बघावं लागेल. हे एवढ्यासाठीच बघायचं असतं की अशा चुका पुन्हा होऊ नयेत, सामान्य माणसांचे प्राण असे पुन्हा पणाला लागू नयेत.
भारतातल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं किती अवघड झालेलं आहे आणि मरणं किती सोपं झालेलं आहे हे लक्षात यावं म्हणून अलीकडच्या काळातल्या या घटना पाहिल्यानंतर भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला किंमत राहिलेली नाही याची जाणीव जी आहे ती आपल्या सर्वांना होते. या विमान अपघाताचं कारण यथावकाश मिळेल. विमान अपघात नेमका कशामुळं झाला हेही समोर येईल. विमान अपघात ज्यांच्या चुकीमुळं झाला असेल त्यांना कदाचित शिक्षा होईल, परंतु भविष्यामध्ये असे अपघात होऊ नयेत याच्यासाठी एक चांगली यंत्रणा उभी करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ते काम आपण या निमित्तानं करण्याचा निश्चय करूया. ते करण्यासाठी शासनावर दबाव आणूया आणि व्यवस्था अधिक सुधारावी यासाठी व्यवस्थेला सातत्यानं प्रश्न विचारूया. या विमान अपघातात मरण पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.